इस न्यूज के प्रायोजक है इकबाल फैशन, बेगमपेट मार्केट, सोलापूर। सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे या मयत मुलींच्या कुटुंबियांना भेट घेण्यासाठी झाल्या दाखल। खासदार प्रणिती शिंदे यांना पाहून मृत मुलींच्या नातेवाईकांनी फोडला हंबरडा। थोड्याच वेळात सोलापुरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टी परिसरातून निघणार आहे अंत्ययात्रा। बाबू जगजीवनराम झोपडपट्टी वस्ती बाहेर नागरिकांनी सुरू केले ठिय्या आंदोलन। पीडित मुलींना न्याय मिळावा यासाठी स्थानिक नागरिक करतायत घोषणाबाजी। खासदार प्रणिती शिंदे यांनी महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे पीडित मुलींना जीव गमवावा लागल्याचा आरोप हा प्रणिती शिंदे यांनी केला आहे। या बाबतीत महापालिकेने लक्ष घालून तातडीने उपाय करावा, अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही, अशी भूमिका प्रणिती शिंदे यांनी घेतली आहे। महापालिका निवडणुका न झाल्याने नगरसेवकांनी महापौर नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोपही प्रणिती शिंदे यांनी यावेळी केलाय। राजकारण्यांना दंगली सुचतात, मात्र सामान्य माणसांचे प्रश्न कळत नाहीत याचा निश्चय। त्यामुळे सोलापुरात दर 2 दिवसाआड स्वच्छ पाणी पुरवठा नागरिकांना मिळायला हवा, अशी मागणीही प्रणिती शिंदे यांनी यावेळी केली। ठीक है। एक मिनिट हा चालू केलं, आता चालू केलं। किरण सर मिस्त्री काम बिल्डिंग मध्ये पाणी द्या, नाहीतर जेवण तर द्या म्हणून ते लक्ष देत नाही। जेवण द्यायचं, पाणी द्यायचं, लास्ट म्हणताना मी तेवढं मला चांगलं नेता घरी तर द्या हो का। चालू का माईक? ते 8 दिवस साठवणूक केल्यामुळे नाही, साठवणूक केल्यामुळे किडे होतात 8 दिवस आणि घरं लहान आहेत। हे सांगले गंभीर आहे, सिरियस कुठेतरी ऍडमिट करा म्हटलं तर तेव्हाच झालं असतं। हिने एक दिवस बोललं उगा 3 दिवसांनी बरं होईल, 3 दिवस एक वेळा 3 दिवस मंदिराला मंदिरच्या मागात हे ब्लॉकला मित्र नागरिकांच्या जीविताशी खेळणाऱ्या महापालिकेचा, नागरिकांच्या जीविताशी खेळणाऱ्या महापालिकेचा पाहिजे, दोषींना शिक्षा झालीच पाहिजे, मिळालंच पाहिजे, पीडित मुलींना न्याय मिळालाच पाहिजे, पीडित मुलींना न्याय मिळालाच पाहिजे, जीविताशी खेळणाऱ्या महापालिकेचा धिक्कार असो, नागरिकांच्या जीविताशी खेळणाऱ्या महापालिकेचा धिक्कार असो, पीडितांना न्याय मिळालाच पाहिजे, पीडितांना न्याय मिळालाच पाहिजे, दोषींना शिक्षा झालीच पाहिजे, मिळालाच पाहिजे। राम झोपडपट्टी मध्ये एक मुलगी त्या ठिकाणी 14 वर्षाची मुलगी मृत्युमुखी पावली आहे। सोलापुरात काही दिवसापासून घाण पाणी येत आहे। तुम्हाला आठवतंय की 15 वर्षापूर्वी कॉलेरा झालेला, कारण का पाईपलाईन कुजलेल्या
आता गेले 3 वर्ष महापालिकेमध्ये प्रशासक आहे, आयुक्त नाही आहे, त्या ठिकाणी नगरसेवक नाही आहेत, महापौर नाही आहे. कारण का इलेक्शन घेतले नाही आहेत आणि पाईपलाईन दुरुस्ती झाली नाही आहे, त्या ठिकाणी चेंबर्स दुरुस्ती झाली नाहीत, नागरिकांकडून पैसे घेतले जात आहेत. ह्या गोष्टीचा मी निषेध करते. मला कोणत्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही आहे, पण ही परिस्थिती आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात ही परिस्थिती आहे की कुठेही महापालिकेमध्ये इलेक्शन झाले नाही आहेत. साधा झोनमध्ये पण पैसे नाही आहेत आणि हे नेमकं दूषित पाण्यामुळे पाण्यामध्ये पाणी इतकं घाण आहे, ते 8-8 दिवस पाणी साठवून ठेवावं लागतं. त्याच्यामध्ये आळ्या निर्माण होत आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे किटाणू निर्माण होत आहेत आणि तेच पाणी नागरिकांना प्यावं लागतंय. आता शास्त्रीनगर असेल, जगजीवन राम झोपडपट्टी असेल, पूर्व भाग असेल, सगळ्या नागरिकांकडून तक्रार आहे की आमच्या इथे एकतर 8 दिवसाआड पाणी येत आहे, जे येत आहे ते घाण पाणी येत आहे, मैल मिश्रित पाणी येत आहे. आणि ही पूर्ण चूक ही महापालिकेची आहे, पूर्ण चूक ही सत्ताधाऱ्यांची आहे. कारण का इलेक्शन्स घेतले नाही आहेत आणि आयुक्त आत्ताच आले, त्यांना काही माहीत नाही. खरं तर उन्हाळ्याच्या आधी सगळं वॉशआउट झालं पाहिजे, पाणी पुरवठा चांगला झाला पाहिजे, सगळे चेंबर्स दुरुस्त झालं पाहिजेत, पण हे सरकार याबाबत गंभीर नाही आहे आणि आज सामान्य नागरिकांना बळी द्यावा लागतोय सरकारच्या निष्काळजीपणामुळे. ह्याचा मी धिक्कार करते. वारंवार लोकसभा असू दे, विधानसभा असू देत, आम्ही किती आवाज उठवलाय की सोलापूरचा शहराचा पाणी पुरवठा हा सुरळीत झाला पाहिजे आणि घाण पाणी जे येते हे पहिल्यांदा म्हणजे 15 वर्षानंतर असा प्रसंग पहिल्यांदाच झालाय सोलापुरात. कारण का निष्काळजीपणा, महापालिकेचा, शासनाचा निष्काळजीपणा. मुख्यमंत्री अनेकदा आलेत, उपमुख्यमंत्री अनेकदा आले, त्यांचं सरकार आहे, पण साधं किरकोळ एवढी पण साफसफाई करू शकत नाही आहेत. या गोष्टीचा मी धिक्कार करते. ती मुलगी जी गेली आहे, अजून एक मुलगी सिव्हिलमध्ये त्या ठिकाणी मरण पावली आहे, अजून एक मुलगी त्या ठिकाणी सिरियस आहे. असं जर होत असेल तर आम्ही गप्पा बसणार नाही आणि ह्या मुलींचा, सामान्य नागरिकांचा बळी पडत असेल तर सरकारचे डोळे उघडायला पाहिजेत. त्यांना नुकसान भरपाई तर मिळालीच पाहिजे, पण गेलेल्या मुलीचा जो उणीव आहे ती कोण भरून काढणार आणि ताबडतोब ह्या ठिकाणी लक्ष काढून सगळं पूर्ण सोलापूरचा पाणी पुरवठा साफ झाला पाहिजे. खरं तर महापालिका प्रशासनाचे जे चेंबर जातात ड्रेनेजचे, त्यामधूनच पाण्याची पाईपलाईन पास होते. हे कुठेतरी हा नेहमीच विषय असतो की मैल मिश्रित पाणी आणि पिण्याचं पाणी हे एकत्रित होतं. पण जर झोन असतो, महापालिका असते, तेव्हा प्रत्येक उन्हाळ्याच्या आधी हे साफसफाई घेत असते. जिकडे किरकोळ काम आहे ती करत असते. ह्यावेळेस कोण बघताय मला सांगा? ना नगरसेवक आहे, ना महापौर आहे, ना आयुक्त आहे. म्हणजे महापालिकाच राहिली नाही तर ही कामं कशी होतील आणि बळी कोणाचा जातोय? सामान्य नागरिक. म्हणजे काय चाललंय माझ्या सोलापुरात, काय चाललंय महाराष्ट्रात? तुम्ही मला सांगा. आज महापालिकेच्या सगळे पाणी करतायत, ते लोक तक्रारी करत होते, तक्रारी चार्ज जे दाखवत आहेत, तोपर्यंत काही सगळी महापालिका झोपली. कधी डोळे कधी उघडणार? म्हणजे जीव जाण्याची वाट पाहिल्यावरच असं होतं आणि एवढं आम्ही बोलत असतो पण निगरगट्ट ही लोक आणि म्हणून काहीही त्या ठिकाणी केलं जात नाही. वरवर फक्त तरंगतायत, हे झालंय ते झालंय. महाराष्ट्रात एवढी इन्व्हेस्टमेंट, गोरगरीब मरतायत, झोपडपट्टी असतील, गावं असतील, तिकडे लोकांना प्यायला पाणी नाही. जे पाणी आहे ते पण घाण पाणी आहे. 8-8 दिवस साठा करून ते पाणी पितायत आणि आज हा दिवस आपल्याला बघायला मिळतो. काय चाललंय? काय भूमिका असणार आहे? आणि तुम्हाला बाकीच्या गोष्टी फक्त दंगली सुचतायत, त्या ठिकाणी राजकारण सुचतं. हे जे सामान्य लोकांचे प्रश्न आहेत त्याच्याकडे कोणी वळून बघत नाही. धिक्कार, मी निषेध करते मुख्यमंत्र्यांचा, उपमुख्यमंत्र्यांचा आणि प्रशासनाचा. मी या ठिकाणी धिक्कार आले पाहिजेत. इलेक्शन व्हायच्या आधी जे प्रशासक आहेत सोलापुरात पूर्ण साफसफाई त्या ठिकाणी झाली पाहिजे पाईपलाईनची आणि लवकरात लवकर चांगलं पाणी प्यायला येईल असं पाणी सोलापूरला सप्लाय झाला पाहिजे. गरमी, उन्हाळा आहे, सोलापुरात पाऊस उशिरा होतो, पाण्याचं नियोजन झालं पाहिजे. दर 2 दिवसाआड लोकांना पाणी मिळालं. आपण भावनिक झालाय. हा माझ्या मतदारसंघाचा विषय, लोकांचा विषय. जगजीवन राम झोपडपट्टी अनेक वर्षापासून मी इथे येते. आज इकडे 14-13 वर्षाच्या मुलांचा मृत्यू होतोय घाण पाण्यामुळे. कोणाला इथे नैतिक जबाबदारी आहे का मला सांगा सत्तेत राहण्याची? जर साधं पाणी तुम्ही अजूनही नागरिकांना देऊ शकत नाही, वारंवार
सांगून सुद्धा घसा आमचा कोरडा झालाय बोलून. ह्या लोकांना तर घाण पाणी त्यांच्या घशाखाली हे लोक ओततायत. हा एवढा मोठा पाप शासनाकडून होतोय. आणि का तर त्यांना सत्ता पाहिजे म्हणून महापालिका इलेक्शन तुम्ही घेत नाही. वा, मला राजकारण करायचं नाही, पण ही वस्तुस्थिती आहे आणि आज ह्यांना भोगावं लागतं. मग कोण जबाबदार आहे ह्या मृत्यूसाठी? हेलो सोलापुरकर, इकबाल फैशन रमजान में आपके लिए लेकर आया है किड्स वेयर, गर्ल्स और बॉयज के लिए न्यू वैरायटीज और न्यू डिजाइन, वो भी एकदम आपके बजट में. कुर्ता, पठानी, पैंट, शर्ट्स और जैकेट्स. गर्ल्स के लिए स्पेशल हीरा मंडी डिजाइन, प्लाजो, गाउन्स, फ्रॉक्स और लेडीज वेयर ड्रेस मटेरियल, पाकिस्तानी सूट्स, गाउन, प्लाजो, शरारा. तो ये ईद सेलिब्रेट करो इकबाल फैशन के साथ. हमारा पता बेगमपेट मार्केट सोलापुर. कॉन्टैक्ट नंबर 9422601266 9423521266.